म्हणजे ज्याला मी अनेक वेळा वॉशिंग मशीन म्हणते, की म्हणजे मला विचाराल तर, आणि ही भारतीय जनता पक्षावर मी टीका करत नाही, कारण का मला बऱ्याचशा गोष्टी मी ज्या शिकले विरोधी पक्षात म्हणून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिकले. आणि मी हे पहिल्यांदा नाही, मी अनेक वेळा हे म्हणलेले की पार्लमेंटमध्ये भाषण करताना जसं आम्ही म्हणजे अटलजींचे व्हिडिओज मी त्यांना काही इतक्या जवळून पाहिलं नाही पार्लमेंटमध्ये, पण मी ज्या पद्धतीने जवळून चिदंबरमजींना युक्तिवाद करताना पाहिलेलं आहे कोर्टात पण आणि डिबेट करताना पार्लमेंटमध्ये, किंवा प्रणब मुखर्जी साहेब ज्या पद्धतीने नंबर्स ते थ्रो करायचे, मला वाटायचं बाबा ह्या माणसाला लक्षात कसा राहतो एवढा डेटा, आणि तो फिंगर टिप्सवर असायचा डेटा, म्हणजे ते काय कागद बघायचे नाही पण डेटा सांगत राहायचे, तारखा जाग. असं वाटायचं बापरे केवढं वाचन करून हे लोक येतात. एवढ्याच आदराने आणि प्रेमाने सुषमाजी आणि अरुण जेटली साहेब, यशवंत सिन्हाजी, किती लोकांची भाषणं आम्ही पाहिलीत आणि त्यांनी कधी पातळी सोडली नाही. म्हणजे तुम्ही कधी युट्यूबवर पाहिलं नाही, एक शेर शायरीचा एक किस्सा आहे जो सुषमाजींचा आणि मनमोहन सिंग साहेबांचा आहे. इतका छान आहे तो अनुभव, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे पार्लमेंटमध्ये. त्यामुळे हे जे नातं होतं की एक सशक्त लोकशाहीमध्ये जितकी सत्ता आहे तेवढंच महत्व विरोधी पक्ष आहे, पण विरोधी पक्ष म्हणजे तो कोणीतरी संपलेला आहे आणि तो संपलाच पाहिजे आणि त्याच्यात कोणीच राहता कामा नये. आणि मग सगळे कॉम्प्रोमाइजेस, काँग्रेस मुक्त भारत करायला जर निघाली होती भारतीय जनता पार्टी, तर आज तुम्ही असेंब्लीमध्ये प्लीज जात गेला नसाल तर, आणि लायब्ररीत आपलं ते बॅल्कनीतून एकदा नजर टाका, सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळे काँग्रेस आणि एनसीपीचे 60 ते 70% लोक आजही दिसतात. टोटली सगळे काँग्रेसवाले. माझ्याच लोकसभा मतदारसंघात बघा ना, लांब कशाला जायचं, खुद के घर में पहले झाको दुसरे के लिए बोलने के लिए. माझाच मतदारसंघ बघा, माझ्या मतदारसंघात माझे आजही त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत, जरी ते वेगळ्या पक्षात असले तरी. कारण का मला असं वाटतं की आपले राजकीय मतभेद हे मनभेद होता कामा नये, कारण का कधीतरी आम्ही सगळे एका ताटात जेवलेलो आहोत. त्यामुळे माझ्याच मतदारसंघात बघा, हीच परिस्थिती ठाकरेंमध्ये होती. ठाकरेंचे मनभेद झालेलं कळत होतं, आता एकत्र आलेले आहेत. पण हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की पवार, जर तुम्ही म्हणता की कौटुंबिक पातळीवरती एकत्र होतात आणि आता तेच कार्यकर्ते जे तुमच्यासाठी भांडले होते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी भांडले होते, एकमेकांशी भांडले होते, त्या कार्यकर्त्यांना आता वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. ते लॉजिक सगळीकडेच ऍप्लिकेबल आहे ना. ज्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ताकदीने अजित पवारांचा पक्ष जो आहे आज तो लढला, हे कार्यकर्ते आज एकत्र आहेतच ना सगळे. हे काँग्रेसमध्येही झालं होतं, ज्या वेळी काँग्रेसमधून आदरणीय पवारसाहेब संगमाजी आणि यांना काढलं 99 साली, ज्या वेळेस काढलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष दोन वेगळे झाले, ताकदीने एकमेकाच्या विरोधात लढले आणि नंतर 15 वर्ष यशस्वीपणे महाराष्ट्रात सत्ता केली, यशस्वीपणे. आणि केंद्रात तर 10 वर्ष, तो गोल्डन पिरियड होता भारताचा. सगळा डेटा काढून बघा, जी ग्रोथ झाली त्यामध्ये, म्हणजे जे आज ज्या मोबाईल तुम्ही वापरता, आज भारताचं जी शेतीमध्ये परवा दिवशी 1 नंबरला आपण आलो असं जे बोलले, ते 2 नंबरपर्यंत न्यायचं जेव्हा चायनाचं पण होता तांदूळामध्ये, तेव्हा आदरणीय पवारसाहेबच होते ना. किंवा देशात डेअरीमध्ये आपण 1 नंबर झालो तेव्हा आदरणीय पवारसाहेबच कृषी मंत्री होते. त्यामुळे गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. म्हणून आता मी विरोधात आहे म्हणून 11 वर्ष ह्या सरकारने काहीच केलं नाही असं मी कधीच म्हणणार नाही, कारण का त्याच्यात तथ्यच नसतं, ते हास्यास्पद असतं. कुठलंही सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करतच असतं, कुठलंही असू दे. पण त्याच्यात आमचे मतभेद त्यांच्याशी काही वेगळ्या विषयां, म्हणजे आता कालची जेपीसीचं मी उदाहरण देते तुम्हाला. त्याच्यात एक बिल आणलंय ज्याच्यात एखादा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री 30 दिवस जर त्यांना अटक झाली तर त्यांना ऑटोमॅटिकली काढायचा अधिकार आपण संस्थेला देतो. माझं म्हणणं आहे की 30 दिवस कशाला तुम्हाला गुन्हे आहे. उद्या मी जर आंदोलन केलं आणि ती केस चालली तर मला 30 दिवस ठेवू शकतात ना आत. म्हणजे हे आपण जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ऑन प्लॅटर देतोय. बरोबर. त्याचा वापर कोणाच्या विरोधात होणार, तो विरोधी पक्षाच्याच होणार ना. मग असं बिल, एक तर अशा बिलची गरज आहे का? दुसऱ्या यंत्रणा आहेत ना या देशामध्ये. एखादी घटना झाली म्हणून तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे, हे आम्ही बिल का आणतोय, भ्रष्टाचार मुक्त. ह्याच्यातून भ्रष्टाचार मुक्त कसा होणार? डिमॉनिटायझेशन मधून, नोटबंदीतून भ्रष्टाचार बंद होणार होता. काय झालं त्या डिमॉनिटायझेशनचं? माझा डिमॉनिटायझेशनच्या विरोधात नाहीये. माझं म्हणणं आहे की तंत्रज्ञान येत असेल
तर काळा पैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत झाला. मी स्वतः त्याचं स्वागत अनेक वेळा केलेलं आहे. पारदर्शक कारभार येणार असेल. पण डिमॉनिटायझेशन मध्ये सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याच्या बॅगेमधून तुम्ही तुमच्या चॅनलवर मी पाहिले. मी तर काय त्यांच्या घरी गेले नव्हते बघायला. पण ह्याचा अर्थ कॅश आहेच ना. आणि कॅशचं कलेक्शन किती झालं नोटबंदीमध्ये ह्याचं उत्तर आजपर्यंत भारत सरकारने कोणालाही दिलेलं नाही. किती नोटा छापल्या, किती नोटा आल्या, किती काउंटरफिट नोटा आल्या, म्हणजे खोट्या नोटा, ह्याचा हिशोब कोणी दिलाय? पण तुम्ही आता जे बोलताय जे अगदी मनमोकळे बोलताय त्या मनापासून मीच तुमचं खरं तर अभिनंदन करतो, कारण तुम्ही कुठलेही हातचं राखून बोलत नाहीयेत आता. पण हे सगळं होत असताना तुम्ही आता गोंधळलेले आहात. तुम्ही आता ह्या सगळ्या राजकीय अपरिहार्यतेमुळे तुम्हाला असं वाटतं की मी काय करू. तुम्हाला जर असं वाटत असेल तर बाकीच्यांनी काय प्रचंड अस्वस्थ आहे. काय करणार? या अस्वस्थतेचं काय करणार आहात? नाही, ह्या अस्वस्थतेचं कारण का मला असं वाटतंय की ही लोकशाही आहे. फार कष्ट करून आपण या देशाला आपण का मोकळा श्वास घेतोय? कारण का त्या काळामध्ये अनेक लोकांनी, आपल्या पूर्वजांनी, तुमच्या, माझ्या, तुमच्या कॅमेरामॅनच्या, रिपोर्टरच्या, सगळ्यांच्याच किंवा बघणाऱ्या सगळ्या आज जे टीव्ही बघतायत त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबांनी खूप मोठा त्याग करून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते स्वातंत्र्य 70, 75, 80 वर्षांनी आपण कुठल्या दिशेने नेतोय? किंवा महाराष्ट्रामध्ये आज काय खरंच राजकीय परिस्थिती का नाही आम्ही सगळ्यांनी बसावं? आणि मी देवेंद्रजींना हे अनेक वेळा खूप आदराने त्यांना विनंती केली आहे की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक लक्ष्मण रेखा आपण सगळ्यांनीच घातली पाहिजे, जी आधीच्या नेत्यांनी ठेवली होती. म्हणजे टीका कुठपर्यंत न्यायची ह्याची पण एक असलीच पाहिजे. ती स्वतःला आपण घातली पाहिजे की आपण माझा विरोधक म्हणजे शत्रू नाही. ही जी शत्रूची जी भावना महाराष्ट्राच्या भाषणांमधून दिसते किंवा कृतीमधून दिसते, हे महाराष्ट्राचं नवीन कल्चर आहे. आणि हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या सुसंस्कृत महाराष्ट्रासारख्या, आणि मला महाराष्ट्राबद्दल जास्त वाटतं कारण मी जेव्हा देशामध्ये काम करते, दिल्लीवरून मी बघत असते, आपल्या राज्याबद्दल प्रचंड आस्था आणि अनेक नवीन उपक्रम जे झाले ते सगळे महाराष्ट्राने केले. जे स्वच्छतेचा कार्यक्रम माननीय मोदीजींनी केला, चांगली गोष्ट आहे. देश स्वच्छ होणार असेल तर काय का नाही. ऑपरेशन सिंदूरला आम्ही गेलोच ना सगळे, कारण का देशाचा विषय. आर आर आबांनी त्या काळात जे केलेलं आहे, किंवा रोजगार हमी योजना, आता त्याचं नाव बदलायचं, ज्या पद्धतीने ती चाल, त्याचा आम्ही ताकदीने विरोध केला. कारण का माझं वैयक्तिक मत आहे, आणि हे आम्ही खूप प्रांजळपणे सरकारला सांगितलं की तुम्ही एक बिल आणताय म्हणून विरोधाला विरोध करत नाहीये आम्ही. अनेक बिलं येतात. जीएसटीच्या बिलला ताकदीने आम्ही मतदान केलंच ना सरकार बरोबर. अनेक बिलं भारत सरकार आणतं, ती आम्ही विरोधक आहोत म्हणून प्रत्येक बिलला आम्ही विरोध करत नाही. इंडिया अलायन्स. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला जाऊन बसावं वाटलं सत्तेमध्ये, कदाचित तुम्हाला तिथनं आमंत्रण आलं, तुम्ही अजितदादांच्या बरोबर तिकडे पुण्यामध्ये आता आहातच. हो, आमची आघाडी झाली. इथे तुमची आघाडी नाहीये. नाशिकमध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे. म्हणजे हे जे सगळं स्थानिक पातळीवरती झालेलं आहे, स्थानिक म्हणजे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची एक पूर्ण भावनिक सुद्धा एक मोडतोड झालेली आहे. पक्षात झाली आहे ना. म्हणजे आता जर MIM आणि भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि हे स्थानिक आता ऍक्शन घेतली दोन्ही पक्षांनी, पण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमरनाथ का मीरा भाईंदरला एकत्र आले. राजकीय पक्ष सगळे हे कार्यकर्त्यांच्या शरण गेलेले आहेत सगळे, कारण पैशाचं जास्ती अवडंबर मानले म्हणून, की त्यांनी त्यांच्या नेत्यांचं सगळं बघितलं बिहेवियर, किंवा त्यांची जी घराणेशाही वगैरे सातत्यानं जे आरोप होतात त्याच्यामुळे हे सगळं झाले कशामुळे? नाही, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. कारण का म्हणजे आता तुम्ही पण बघा, तुम्हालाही ती अस्वस्थता म्हणजे मला नक्की वाटते की जो माणूस थोडासा त्याच्या मनात काहीतरी आहे प्रेम, त्याला ही अस्वस्थ करणारी, तुम्ही कुठल्याही बाजूला बसा. कारण तुम्ही आधी काय मला प्रश्न विचारला की कार्यकर्ते नाराज होत आहेत, ह्या सगळ्या आघाड्या होत आहेत म्हणून. नंतर तुम्ही म्हणला की कॉन्ट्रडिक्शन झालं की कार्यकर्त्यामुळे नेत्यांना कळावलं. दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन. हेच तर कॉन्ट्रडिक्शनचा मला प्रॉब्लेम आहे. हेच अस्वस्थ करणार आहे. कारण नक्की महाराष्ट्रात ह्या नगरपालिकेत कोण कुणाबरोबर आहे, कुठलं चिन्ह कुणाबरोबर गेलंय, कुठली आघाडी कुठल्या मुद्द्यावर झालीये, ह्याची स्पष्टता कुणाला तरी आहे का हो? आणि मी स्वतःला त्याला जबाबदार समजते. मी एक अभ्यासक आहात तुम्ही, अशा नजरेनेच मी तुमच्याशी बोलतोय. कारण एकीकडे वॉर्ड्स आहेत, एकीकडे ते प्रभाग समित्या आहेत,
3-3, 4-4, 5-5 ठिकाणी काय काय ठिकाणी एकत्र येत आहेत लोक. ही सगळी तुम्हाला असं वाटत नाही की क्लिष्ट रचना आहे आणि लोकशाहीमध्ये ती थोडीशी सरलता असायला पाहिजे. नगराध्यक्ष एका पक्षाचा, उर्वरित जे बहुमताने आलेले ते दुसऱ्या पक्षाचे, अशाच्यानी तुम्हाला वाटतं की हे राजकारण पुढे जाऊ शकेल आणि ज्या पद्धतीनं जायला पाहिजे विकासाची जी गती असली ती विकासाची गती प्राप्त होईल त्या मी तुम्हाला सांगू, विकासाच्या गतीला नेहमीच शक्ती लागते. हे ह्या देशाने अनेक वेळा दाखवलंय. ह्या देशामध्ये नरसिंहराव साहेबांचं जेव्हा ते प्रधानमंत्री होते, कुठली ताकद होती हो? इट इज अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट. एवढी ताकदच नव्हती, पण तो जो मोठा सगळ्यात इकॉनॉमिक बदल जो घडवला, तो टर्निंग पॉइंट या देशाचा त्यांनीच केला ना. तेव्हा कुठली सत्ता होती किंवा आता जे सगळ्यांना वाटतं की हे सगळ्या यंत्रणा, हे सगळं कंट्रोल असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कंट्रोलने होत नाही. काही गोष्टी आता मी म्हणलं तसं इंडिया अलायन्समध्ये जीएसटीच्या बिल्लाला आम्ही एकत्र मतदान केलं ना. आम्ही त्या बिलासाठी, आमचा बिलला का विरोध होता? ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट होणार होतं. आमचे चॅलेंजेस ते होते. आम्ही कधीच जीएसटी, आधार कार्ड, हे प्रत्येकाला एक आयडेंटिटी देणं, हे कुणाचे प्रोग्राम्स आहेत? हे सगळे युपीएचे प्रोग्राम आहेत. अन्नधान्य, आजही भारतीय जनता पक्ष नेहमी पार्लमेंटमध्ये सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही पैसे देतो, अन्नधान्य देतो. कुणाचा प्रोग्राम आहे? हा मनमोहन सिंग साहेबांचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, आज तुम्हाला जी युनिक आयडी दिलाय तो मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. जीएसटी हा मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. किती तुम्हाला असे निर्णय दाखवू ज्याचा मोठा सोशल इम्पॅक्ट या देशावर, गरीब कष्ट करणारा. आता हे घराची योजनेबद्दल सारखे बोलतात. घराची योजना कोणी सुरू केली? काँग्रेसनीच केली ना.